हे गाईस कसे आहेत सगळे? बघा, आज आपला जो टॉपिक आहे तो थोडासा डिफरंट आहे. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेलच की अनअकॅडमीवरचे लेक्चर्स मॅडमचे रेग्युलर नसतात. तर माझी स्वतःची एक्झाम असल्यामुळे मी लेक्चर्स थोडे कमी केलेले आहेत. बट स्टील आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हा महत्त्वाचा विषय काय वाटतो मला? कारण का जे ते काही तुम्ही रीड करताय, जे काही तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करताय, तर ते तुमच्या लक्षात राहतं आहे, किती टक्के लक्षात राहतं आहे, हा कन्सर्नचा विषय आहे. आणि तसंच बरेचसे मेसेजेस आलेले होते की गाईड करा स्ट्रॅटेजीवर. एक्झाम स्ट्रॅटेजीवर तर मी ऑलरेडी तुम्हाला गाईड केलेलं आहे, पण मेमरी टेक्निक्सवर अजून मी एकदासुद्धा काहीही बोललेले नाही. तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. आज आपण बघणार आहे सायंटिफिक मेथड्स टू रिमेंबर मोर दॅट वी रीड. जे काही आपण वाचतो त्याच्यापैकी बराचसा भाग आपण विसरून जातो. पण असं न करता 70 ते 80% आपण जे काही रीड करतो त्याच्यातला पार्ट आपण रिटेन आपल्या मेंदूमध्ये कशा प्रकारे करू शकतो याच्याबद्दलच्या काही टेक्निक्स आहेत. तर त्या टेक्निक्स आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. कारण का तर तुम्ही भरपूर अभ्यास करत असाल, एका विषयासाठी 2 पुस्तकं वाचत असाल, पण त्याचा उपयोग आपल्याला कधी होणार आहे? जर तुम्ही ह्या टेक्निक्स किंवा तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या ब्रेनमध्ये ते रिटेन झालं तर त्याचा उपयोग होणार आहे. मग आता ह्या टेक्निक्स कशासाठी आहेत? तर त्या रिटेन करण्याच्या टेक्निक्स आहेत. आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा तुम्हाला ह्या टेक्निक्स फॉलो केल्यात तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. तर बघूयात आजच्या आपल्या मेमराईज करण्याच्या किंवा मेंदूमध्ये आपण जे काही वाचतो त्याच्याबद्दल त्याचे जे काही कंटेंट्स आहेत ते लक्षात ठेवण्याच्या काही सायंटिफिक टेक्निक्स आहेत, त्या आता आपण बघूयात. बघा, फर्स्ट टेक्निक जी आहे ती म्हणजे ईट, रीड, स्लीप अँड रिपीट. ईट, रीड, स्लीप अँड रिपीट. रिपीट म्हणजे काय? तर परत परत आपल्याला तेच करायचं आहे. मग जे काही आपण वाचतोय ते आपल्याला व्यवस्थित प्रकारे परत रिपीट करायचं आहे. स्लीपचा उल्लेख का केलेला इथं? तर बघा, आपला जो ब्रेन असतो त्याला रिलॅक्सेशनची पण गरज असते. लोक म्हणतात की मी झोपलो नाही, 1-2 तास झोपायचो आणि मग मी अभ्यास करायचो, पण हे लाँग टर्मसाठी उपयोगाचं नसतं. लाँग टर्मसाठी काय उपयोगाचं आहे? तर तुम्ही भरपूर झोप घेताय. भरपूर म्हणजे 8 तासाची झोप आपल्या मेंदूच्या रिलॅक्सेशनसाठी महत्त्वाची असते. मग 8 तासाची जर झोप तुम्ही घेत असाल तर तुमचा मेंदू रिलॅक्स होतो आणि रिलॅक्स झालेला मेंदू जास्त कंटेंट्स ॲब्झॉर्ब करू शकतो. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. त्यामुळं 8 तासाची झोप तुम्ही मिनिमम घेत चला असं मी तुम्हाला सजेस्ट करीन. आता ईटमध्ये काय आहे? तर ईटमध्ये व्यवस्थित प्रोटीन इंटेक, तुमचा आहार पण व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं असतं. तर तुमची झोप व्यवस्थित होते, तर तुमचं मेंदूचं जे काम आहे ते व्यवस्थित चालतं. म्हणून खाणं किंवा आहारसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि रीड तर तुम्ही सगळे करतच असाल, रीडिंग तर तुमचं चालूच असेल. पण ते काय करायचं सगळं? तर रिपीट करायचं आहे. रिव्हिजनला इथं महत्त्व द्यायचं आहे. बघा, सेकंड पॉईंटमध्ये मी लिहिलेलं आहे की रिव्हिजन इज द की. रिव्हिजन कोणत्याही गोष्टीची रिव्हिजन ही त्या गोष्टीमध्ये सक्सेस होण्याचा एक पहिला भाग असतो, इम्पॉर्टंट भाग असं म्हणता येईल आपल्याला. बघा, आता सायंटिफिक कसं आहे हे ते मी तुम्हाला लगेचच प्रूव्ह करून दाखवते. इबन गॉसचा एक फॉरगेटिंगचा कर्व आहे. इबन गॉस फॉरगेटिंग कर्व म्हणतात त्याला. बघा, आता जर आत्ताच्या क्षणाला तुम्ही 2 पानं वाचून काढली, 100% तुमचं वाचन झालेलं आहे, तर लगेचच 10 ते 20 मिनिटाच्या आतमध्येच तुम्ही जे वाचलेलं आहे ते तुम्ही विसरायला सुरुवात होते. या कर्ववरनं तुम्हाला दिसत असेल बघा. 100वरनं किती झालं आहे? 58 झाले. किती? 58. 58% आपले मेमरीचे कंटेंट्स आलेले आहेत. किती मिनिटात? बघा, 20च मिनिटात हा आपला इतका लॉस झालेला आहे. मग तुम्ही पुढं जसं जाल,
1 तासावर जसं जाल तसं 44 आपला मेमरीचा लॉस झालेला असतो. म्हणजे जे काही कंटेंट्स आपण वाचलेले आहेत ते विसरून गेलेले असतात 44% कंटेंट्स. मग जसं जसं तुमचे डेज वाढत गेले तसे तसं बघा इथं कर्व कसा झालेला आहे, डिक्लायनिंग कर्व झालेला आहे, कमी कमी होत गेला आहे कर्व. 21% आलेलं आहे. जे काही तुम्ही 100% वाचन केलं आहे ते एका महिन्यानंतर किती टक्क्यांवर आलं आहे, 21% आलेलं आहे. मग आता ह्याला काही उपाय आहे का? उपाय आहे का या फॉरगेटिंग टेक्निकला? तर आहे ना, सगळ्याला उपाय असतात, सगळ्या गोष्टींवर उपाय आहेत. तसंच ह्याच्यावर पण उपाय आहेत. काय करायचं आहे मग आपल्याला? रिव्हिजन कशासाठी करायची आहे? तर हा जो काही कर्व आहे, हे जे काही आपलं नॅचरल बिहेवियर आहे माणसांचं, ते नॅचरल बिहेवियर कट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर कंटेंट्स सततपणे रिवाईज करायचे आहेत. कसे करायचे बघा, आता मी थोडक्यात सांगते रिवाईज कंटेंट्स कसे करायचे ते. इंटरवल फॉर मेमरी रिएन्फोर्समेंट. इंटरवल कशा ठेवायच्यात? आता मी तुम्हाला सांगितलं मगाशी की काय बाबा, तर तुम्ही रिवाईज करा, बरोबर. पण रिवाईज करण्याच्या इंटरवल्स कशा ठेवायच्या आहेत त्याच्यावर पण थोडंसं बोलते. बघा, रिव्हिजनचे इंटरवल्स, फर्स्ट जे काही तुमचं रीडिंग असतं किंवा फर्स्ट रिव्हिजन आहे तुमचं, ते ॲज सून ॲज पॉसिबल लगेचच करायचं तुम्ही. म्हणजे आज सकाळी जर 2 पानं एखाद्या धड्याची तुम्ही वाचली तर ती दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही लगेचच परत रिवाईज वाचून काढायची. मग नेक्स्ट काय करायचं आहे? सेकंड रीडिंग कधी आलं पाहिजे? सेकंड रिव्हिजन तर फर्स्ट डे 24 तासाच्या आत परत एकदा रिव्हिजन झाली पाहिजे. थर्ड रिव्हिजन बघा मग कधी झाली पाहिजे? एका वीकमध्ये या ठिकाणी परत एकदा रिव्हिजन झाली पाहिजे. आणि फोर्थ रिव्हिजन जी असेल तुमची ती 1 महिन्याच्या आतमध्ये तुमची झाली पाहिजे. म्हणजे हा जो कर्व आधीचा दाखवलेला आहे, हा जो आधीचा जो मी कर्व दाखवला इबन-गॉसचा फॉरगेटिंग कर्व, तो रिटेन करण्यासाठी तसा त्या प्रकारे तुमचं जे काही मेमरीच्या ज्या काही टेक्निक्स आहेत किंवा तुमचं जे काही कंटेंट्स आहेत ते वॉशआउट होऊ नयेत म्हणून ती टेक्निक जी आत्ता मी तुम्हाला सांगितली, इंटरवल्स रिव्हिजन आणि त्याच्यासाठी स्पेसिफिक इंटरवल्स, ते तुम्हाला व्यवस्थितपणे हँडल करता येईल. बघा, जर इथंच तुमचं जर रिव्हिजन झालं या 100च्या नंतर इमिजिएटली जर रिव्हिजन केलं तुम्ही तर काय होणार आहे? परत हा कर्व वरती जाणार आहे थोडासा. इथं जर तुम्ही रिव्हिजन टाकली आहे तर इथला कर्व कुठं जाणार? वर जाणार. परत इथं एक टाकायची रिव्हिजन, परत वर जाणार आहे कर्व. तर अशा प्रकारे तुम्हाला काय आहे तर मेमरीचे कंटेंट्स मेमराईज करायला मदत होणार आहे. बघा, आता सेकंड टेक्निक जी आहे ती आहे मियर एक्सपोजर इफेक्ट. मियर एक्सपोजर इफेक्ट म्हणजे काय? तर आपण ज्या गोष्टींसाठी किंवा ज्या गोष्टी सारख्या बघत असतो किंवा जवळपास आपल्या ज्या गोष्टी सारख्या असतात त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहतात. आता बघा, हे एक चित्र आहे आपलं. हे चित्र बघितल्या आपल्याला काय आठवतं रे? हे चित्र आणि ही जी मुलगी आहे ती बघितली की आपल्याला काय आठवतं? जी माने जीनियस. पार्लेजीचा एक ब्रँड आहे आपला आणि त्यांचं जे काही वाक्य स्लोगन आहे ते काय आहे? जी माने जीनियस. ते वाक्यसुद्धा आपल्याला आठवतं. तर त्यामुळं काय, जे काही आपण कंटेंट्स वाचत असतो त्याच्यावरनं नजर घालवणं, त्याच्या सानिध्यामध्ये जास्तीत जास्त वेळ राहणं हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असतं. बघा, त्याला म्हणतात मियर एक्सपोजर मेथड. मियर एक्सपोजरमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर सततपणे जी काही आपण पुस्तकं वाचतो आहे, जे काही आपण कंटेंट्स वाचलेले आहेत त्याच्या सानिध्यामध्ये आपल्याला थोडं राहायचं आहे. म्हणजे त्याच्यावरनं नजर घालवायची आहे थोडक्यात.
बघा, नजर घालवायची आहे म्हणजे काय, तर बार बार पढो और याद रखो. जे काही तुम्ही वाचताय ते परत परत वाचा, परत परत वाचा. म्हणजे काय होणार आहे, तुम्हाला या लक्षात ठेवायला ते मदत करणार आहे. आता हे काय आपण सारखं बघितलेलं असतं का रे? हे काय आपण पाठ करतो का? जी माने जीनियस, पार्ले जी, जी माने जीनियस आपण पाठ केलं आहे का कधी? नाही. पण आपण सततपणे ते ऐकलेलं आहे. सततपणे हे चित्र, हे जे काही बेबी आहे, हे गर्ल आहे, पार्लेजीवरची जी गर्ल आहे हे आपण सततपणे बघितलेली आहे. मग जी माने जीनियस हे आपल्या डोक्यात का येतं? कारण का आपण त्याच्या सानिध्यात बरेच दिवस राहिलेलो आहोत. मग आपण आपल्या अभ्यासाच्या बाबतीत पण तसंच करायचं आहे. बार बार पढो और याद रखो. मग अजून एक टेक्निक आहे बघा, इम्पॉर्टंट आहे पण शॉर्ट टर्म मेमरायझेशन किंवा मेमरीमध्ये जर एखादी कंटेंट्स तुम्हाला ठेवायचं असतील तर तुम्ही हे वापरू शकता. से इट लाऊड. एखादी गोष्ट जर तुम्ही मोठ्यांदा कोणाला तरी सांगितली किंवा मोठ्यांदा ती परत परत रिपीट केली तर ती तुमच्या लक्षात राहते. लहानपणी आपल्याला बघा सांगत असतील आपले गुरुजी, टीचर्स आपल्याला सांगायचे की काय करा, जर एखादा शब्द वाक्य जर तुम्हाला प्रोनाऊन्स करता येत नसेल तर काय करा, ते मोठ्यांदा बोला असं सांगितलं जायचं. मग ती एक टेक्निक आहे, पण ती शॉर्ट टर्मसाठी असलेली टेक्निक आहे. बघा, सगळ्यात इफेक्टिव्ह म्हणजे कोणती टेक्निक आहे? ती ही टेक्निक आहे. दुसऱ्यांना शिकवा. टीच अदर्स. दुसऱ्यांना जर आपण शिकवलं, टीच केलं तर काय होणार आहे, तर आपल्या मेंदूमध्ये कन्सेप्ट्स अजून जास्त क्लिअर होत जाणार आहेत. आपल्या मेंदूमध्ये अजून जास्त मेमरायझेशन वाढणार आहे. त्या गोष्टीचं मेमरायझिंग कपॅसिटी आपल्या मेंदूची जास्त वाढणार आहे. आपण दुसऱ्याला शिकवायचं म्हणलं की आपण जास्त प्रिपरेशन करतो, तर त्यामुळं आपलाच फायदा होत असतो. त्यामुळे दुसऱ्यांना शिकवण्याचं टेक्निक पण तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. आणि अजून शेवटचा आणि सगळ्यात मस्त असा पर्याय, तो म्हणजे काय सांगायचं आहे आपल्या मेंदूला, की बाबा आपण जो काही अभ्यास करतोय, आपण जे काही वाचतोय ते खूपच इम्पॉर्टंट आहे. आपल्याला माहिती आहे, आपण आपल्या मैत्रिणींचे, आपल्या मित्रांचे वाढदिवस विसरतो का? आणि विसरल्यावर आपली काय गत होते आपल्याला माहिती आहे. तर आपण तेव्हा सांगून ठेवलेलं असतं, रिमाइंडर लावलेला असतो मेंदूचा रिमाइंडर, काय की या तारखेला यांचा वाढदिवस आहे आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या मेंदूला सांगून द्यायचं आहे की आपण जे काही करतो आहोत, आपण जे काही अभ्यास करतो आहोत ते खूपच महत्त्वाचं आहे. मग मेंदू ते सिरियसली घ्यायला लागतो थोडक्यात. तर या थोड्याशा काही टेक्निक्स आहेत. त्याच्यामध्ये रिव्हिजनचे इंटरवल्स पण मी तुम्हाला सांगितलेत. व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघून झाल्यावर स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करा की आपल्याला कशाप्रकारे वागायचं आहे, कशाप्रकारे रीडिंग करायचं आहे. बऱ्याच मुलांनी मला हे सुद्धा विचारलं की मॅडम आम्हाला टाईम टेबल बनवून द्या. आता मी ह्या जे टेक्निक्स सांगितल्यात ना, त्या टेक्निक्स वापरून तुम्ही तुमचं टायमिंग किंवा तुमचं जे टाईम टेबल असेल ते तुम्ही बनवा. माझ्या सगळ्यांसाठी माझ्या शुभेच्छा कायम तुमच्या पाठीशी आहेत. आणि जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या टेलिग्रामच्या ID वर नक्की संपर्क साधू शकता. थँक्यू एव्हरीवन. आपण परत भेटूयात नवीन व्हिडिओ घेऊन. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.